बऱ्याचदा असं होतं की माझं डोकं दुखतं हे मी सांगू शकते तुम्हाला, बरोबर. पण मला स्ट्रेस येतोय कुठल्या तरी गोष्टीचा आणि त्याच्यामुळे माझं डोकं दुखतंय का, त्याच्यामुळे आणखी काही गोष्टी होत आहे का, हे आपण नाही सांग. पण आजकाल कसं झालं की बरेच लोक समजा डिप्रेशनमध्ये आहेत किंवा कोणी आत्महत्या करतं. सडनली एखादा असा मुलगा असतो की सगळ्यांना तो चांगला दिसत असतो किंवा वरतून सगळ्यांना त्या गोष्टी चांगल्या दिसतात, पण आत काही वेगळंच असतं. तर हे नॉर्मली कसं ओळखलं पाहिजे? पण तुम्हाला लोड न येता जर तुमचं करिअर घडवायचं असेल किंवा आयुष्यात ग्रोथ करायची असेल तर स्ट्रेस महत्त्वाचा असतो आणि तो मॅनेज पण करता आला पाहिजे. तर ते वर्कहोलिक पर्सन जे असतात तर त्यांना पण स्ट्रेस येत असतो, पण त्यांना माहिती नसतं आणि ते त्याच्यात राहणं पसंत करतात. बऱ्याचदा बरेचसे वर्कशॉप असे असतात की तिथे असं सांगितलं जातं की स्ट्रेस फ्री लाईफ तुम्हाला जगायचं असेल तर आमच्या वर्कशॉपमध्ये घ्या. स्ट्रेस फ्री असं काहीच नसतं, म्हणजे हे फेक आहे सगळं, हे खोटा आनंद आहे ना. बरोबर हे हे पॅरेंटिंग कुठेतरी चुकतंय असं मी म्हणेन. आणि असं आता नाही राहिलं की तुम्ही मेंटली अनस्टेबल आहे किंवा मेंटल हेल्थचे प्रॉब्लेम आहे म्हणून तुम्ही वेड आहेत, असं नसतं. सगळ्यात जास्त आत्ताच्या सिच्युएशनमध्ये हेच कारण आहे की सोशल मीडियामुळे सगळ्यात जास्त स्ट्रेस येतो. पेशन्स नाही राहिलेत लोकांमध्ये. आता 30 सेकंदाचा जरी रील असेल तरी तो 5 सेकंदात जर बोर होत असेल तर स्किप करतो माणूस, स्क्रोल करतो. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. मित्रांनो, आजच्या या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आहेत मेघना वाघ या मॅडम, आणि त्यांचा जो टॉपिक आहे तो आजच्या लाईफमध्ये खूप जास्त महत्त्वाचा आहे, पण तो मी आत्ताच रिव्हील नाही करणार आहे. तर टाईम वेस्ट न करता चला स्टार्ट करूयात. परंतु त्याआधी जर तुम्ही श्रीमंत स्टुडिओ या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, कारण लवकरच आपले 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत. आणि जर तुम्ही आत्ता सबस्क्राईब केलं तर या जर्नीमध्ये तुमची मला एक हेल्प होणार आहे. ओके, तर स्टार्ट करूयात. मेघनाजी, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू. येस. तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला तुमच्याबद्दल ऐकायला आवडेल. मी मेघना वाघ, मी प्राध्यापक आहे चांदवड पॉलिटेक्निक कॉलेजला गेल्या 23 वर्षांपासून, आणि माझा मुख्य विषय आहे केमिस्ट्री. आणि स्ट्रेस मॅनेजमेंटच्या संदर्भात मी डिप्लोमा केलेला आहे आणि काही सर्टिफिकेट कोर्सेस पण केलेले आहेत. आणि सगळ्यात आवडीचा विषय आहे जो आजकाल जास्त प्रमाणात मेंटल हेल्थ ही खूप महत्त्वाची आहे आणि त्या संदर्भात ओपनली कोणी बोलत नाही, आणि या निमित्ताने आपण त्या विषयावर बोलणार आहोत, याचा मला खूप आनंद आहे. येस, आणि थँक्यू सो मच की तुम्ही नाशिकहून इतके लांबून आज इथं आलात. आणि कारण हा जो टॉपिक आहे ना आज सध्याच्या कंडिशनमध्ये खूप जास्त महत्त्वाचा आहे, की जसं की मेंटल हेल्थ झालं किंवा डिप्रेशन, स्ट्रेस. तर आपण आजच्या या पॉडकास्टमध्ये हा जो टॉपिक आहे हा डिटेलमध्ये डिस्कस करूयात. ओके. तर सगळ्यात आधी मला सांगा की म्हणजे स्ट्रेस म्हणजे नेमकं काय असतं? म्हणजे आपण मराठीत म्हणतो की ताण येतोय, पण मग याला काही असं लॉजिक काय असतं याच्यामागे, स्ट्रेस आहे मागचं? एखादी चॅलेंजिंग सिच्युएशन जेव्हा असते आपली, तर ती भरून काढण्यासाठी आपण त्याच्यासाठी काहीतरी रिॲक्शन देत असतो, आणि ती रिॲक्शन म्हणजे स्ट्रेस असतो. मग तो पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, आणि त्याच्यामुळे तुमच्या वर्तणुकीत बदल होतात. त्याच्यानंतर शारीरिक बदल असतील, भावनिक असतात, मानसिक असतात, असे बदल तुमच्या शरीरामध्ये होत असतात. पण बऱ्याचदा ते लक्षात येत नाही. म्हणजे इन शॉर्ट मी तुम्हाला असं सांगेल की अमूर्त गोष्टीचे मूर्त परिणाम. ओके. म्हणजे आपल्याला माहिती नसतं स्ट्रेस काय आहे, कुठे आहे, कसं आहे, पण त्याचे परिणाम आपल्याला दिसतात. बरोबर. म्हणजे अमूर्त गोष्टीचे मूर्त परिणाम म्हणजे तुमचा स्ट्रेस असतो. ओके. आणि याच्या मागे कसं असतं म्हणजे की आधी जसं आपण पाहतो की आधीचे जे लोक होते किंवा आधीची जी पिढी होती त्यांच्यामध्ये स्ट्रेसचं प्रमाण एवढं काही जास्त नव्हतं. बरोबर. आणि आता थोडंसं हे जरा जास्तच वाढायला लागलंय. त्याच्या मागे असं काय वाटतं की बेसिक रिझन काय असतील? नव्हतं असं नाही म्हणता येणार, पण ओपनली आपल्याकडे बोललं नाही जात ह्या गोष्टी. बऱ्याचदा असं होतं की माझं डोकं दुखतं हे मी सांगू शकते तुम्हाला, बरोबर, पण मला स्ट्रेस येतोय कुठल्या तरी गोष्टीचा आणि त्याच्यामुळे माझं डोकं दुखतंय का, त्याच्यामुळे आणखी काही गोष्टी होत आहे का, हे आपण नाही सांगत. मेंटल हेल्थबद्दल नाही बोललं जात, फिजिकल हेल्थबद्दल बोलतो आपण. बरोबर. म्हणजे पूर्वी ते नव्हतं, पण आता ओपनली सेलिब्रिटी बोलायला लागलीत. दीपिका पदुकोण असेल, रिसेंटली इरा खान बोलली, त्याच्यानंतर AR रहमान असतील, ते त्यांच्या मेंटल हेल्थबद्दल बोलायला लागले. त्याच्यामुळेही लोकांमध्ये ती जागरूकता निर्माण झाली की स्ट्रेस जो येतो तो मॅनेज करता येतो का, की रिड्यूस करता येतो का, की स्ट्रेस फ्री होता येतं का. बरोबर. म्हणजे असे प्रश्न लोकांच्या मनात निर्माण व्हायला लागलेत आता. पण ॲक्च्युली स्ट्रेस ही जी गोष्ट असते ना, तर ती तुमचं डिमांड अँड सप्लाय मधली जी रिॲक्शन असते, की एखादी गोष्टीची डिमांड आहे आणि तुम्हाला ते सप्लाय करायचे, त्याच्यासाठी मध्ये तुम्ही एक रिॲक्शन देतात, तर ती रिॲक्शन म्हणजे स्ट्रेस असतं. ओके.
एक सिच्युएशन तुम्हाला सांगते की बस स्टॉपवर काही लोक वाट बघत असतात आणि तुम्ही जर ऑब्झर्व केलेलं असेल, जर मोबाईलमध्ये कोणाचं लक्ष नसेल तर प्रत्येक जण वेगवेगळ्या स्टेटमध्ये असतं. काहींना खूप घाई असते की कधी बस येईल आणि मी जाईल. बरोबर. काही जण खूप निवांत असतात की काही फरक पडत, ती जेव्हा येणार आहे ती तेव्हाच येणार आहे, तुम्ही स्ट्रेस घेऊन ती लवकर नाही येणार आहे. बरोबर आहे. त्यात एखादा मुलगा मुलगी असेल, भेटायला आलेले असतील तिथे, तर त्यांना तर असं वाटत असेल की ती येऊच नाही, असं पण असतं. असं पण असतं. म्हणजे सिच्युएशन एकच आहे पण प्रत्येक व्यक्तीची रिॲक्शन वेगळी आहे. स्ट्रेसमध्ये हे महत्त्वाचं असतं की तुम्ही कशी रिॲक्शन देताय सेम सिच्युएशनला. त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचं ऑब्झर्वेशन पण करू शकतात की माझी रिॲक्शन चुकत तर नाही आहे ना, ते चेक करता आलं पाहिजे की रिॲक्शन जर चुकत असेल तर तुम्ही ती रिॲक्शन बदलू पण शकतात. ओके. आणि कसं म्हणजे बेसिकली कसं समजतं की माझी रिॲक्शन चुकते किंवा मी प्रॉपर रिॲक्ट करतो, हे कशावर ओळखायचं? एखाद्या गोष्टीला आपण खूप स्ट्रॉंगली रिॲक्ट करतो की तुम्हाला डेडलाईन दिलेली, डेडलाईन तुम्हाला एकट्याला नाही दिलेली, 10 लोकांना दिलेली. बरोबर. मग ते 10 लोक काही जण कूल असतात की करतील, सगळेच करतील ना. हो ना. पण मग सगळेजणच सारखं रिॲक्ट नाही करत आहे. स्ट्रेसमध्ये हे असतं, प्रत्येकाची बॉडीची रिॲक्शन वेगळी असते, त्याच्यानंतर वर्तणुकीतली रिॲक्शन वेगळी असते. काही काहींच्या हालचाली वाढून जातात, अनवॉन्टेड मुवमेंट्स जे आपण म्हणतो की जनरली आम्ही जे कॉलेजमध्ये बघतो की तू सेमिनार द्यायला जर एखाद्या स्टुडंटला सांगितलं, तो स्टेजवर गेला, एक पायरी चढून फक्त तो वर जातो, मग तो अनवॉन्टेड मुवमेंट जे करायला लागतो ते स्ट्रेस सिच्युएशनमध्येच करायला लागतो. बरोबर आहे. आपण बऱ्याच वेळेस बघतो की बसताना पण लोक असे पाय हलवत होतात, अनस्टेबल होऊन जातात, स्ट्रेस येतो. बरोबर. किंवा मध्येच असं लगेच असं नख वगैरे खायला लागतात बसल्या बसल्या, म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आपण म्हणजे हे काही असे सिम्पटम्स आहेत. ओके. की ज्याने आपण ओळखू शकतो की मला जास्त स्ट्रेस येतोय का. किंवा तुम्ही ते सेम सिच्युएशन मध्ये दुसऱ्याला पण ऑब्झर्व करू शकतात आणि मग आपलं काही चुकतंय का, मग आपण सेल्फ काउन्सिलिंग करून पण तुम्ही त्या गोष्टी इम्प्रूव्ह करू शकतात, म्हणजे स्ट्रेस मॅनेज करू शकतात इन शॉर्ट स्वतःचा. ओके. पण मग समजा आता आपल्याबद्दल कसं आपल्याला लगेच कळतं की आपल्याला समजा स्ट्रेस होतोय नाही होतोय, थोडाफार एक अंदाज येतो. पण आजकाल कसं झालं की बरेच लोक समजा डिप्रेशनमध्ये आहेत किंवा कोणी आत्महत्या करतं, सडनली एखादा असा मुलगा असतो की सगळ्यांना तो चांगला दिसत असतो किंवा वरतून सगळ्यांना त्या गोष्टी चांगल्या दिसतात, पण आत काही वेगळंच असतं. तर हे नॉर्मली कसं ओळखलं पाहिजे, म्हणजे कुठल्याही बाबतीत असो, रिलेशनशिपमध्ये असो किंवा करिअरमध्ये असो, ऑफिसमध्ये असो, आपल्या आजूबाजूला. बऱ्याचदा कसं असतं की स्ट्रेसफुल सिच्युएशन एका दिवसात नाही येत. एक एक्झाम्पल देते मी तुम्हाला की हा एक पेन आहे, 50 ग्रॅम वगैरे वजन असेल, मी कॅरी करू शकते. बरोबर. जर मी 1 तास कॅरी केला तर कुठेतरी माझा इथे हात दुखायला लागेल. बरोबर. मी 2 तास कॅरी केला तर इथे दुखायला लागेल. 4 तास कॅरी केला तर डोकं, काही संबंध नाही, पेनाचा डोक्याचा काही संबंध नाही, पण डोकं पण दुखायला लागेल. बरोबर. आता हा स्ट्रेस जर तुमचा असेल तर हा तुम्हाला हँडल करता आला पाहिजे की हा माझा स्ट्रेस आहे, याचं सोल्युशन काय, विषय संपला. ओके. म्हणजे तो तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे की ह्या सिच्युएशनमुळे मला स्ट्रेस येतोय. की सपोज एखाद्याच्या घरी जातो आपण, कधी कधी कम्फर्टेबल नसतो आणि मग आपल्याला स्ट्रेस येतो की मी तिथे कसं थांबू इतक्या लोकांमध्ये, कारण ती सिच्युएशनच कम्फर्टेबल नसते. बरोबर. मग तुम्ही काय करू शकता, स्वतःचं काउन्सिलिंग करू शकता किंवा नसेलच होत तर एक्झिट, त्या सिच्युएशन मधून बाहेर पडायचं. आणि असे काही लोक पण असतात आपल्या आजूबाजूला की 100च्या मागे 4 लोक तरी आपल्या आजूबाजूला असे असतात की ते आपल्याला स्ट्रेस देतात, की ते आले की निगेटिव्ह वाईब्स, बरोबर, जे आपण म्हणतो की मला नको आहे हा माणूस. 100च्या मागे तुम्ही 4 लोकांना अवॉइड करूच शकता, पण जर तुम्ही 94 लोकांना 96 लोकांना अवॉइड करणार असाल तर प्रॉब्लेम तुमच्यामध्ये, त्यांच्यामध्ये नाही आहे. बऱ्याच लोकांचा हा पण प्रॉब्लेम असतो की त्यांना स्वतःचा प्रॉब्लेम समजतच नाही, ते मान्यच करत नाही की माझ्यात प्रॉब्लेम आहे किंवा माझं चुकतंय. हा, म्हणून मग ते पुढे सिव्हिअर केसमध्ये जे तुम्ही म्हणता सुसायडल असेल किंवा डिप्रेशन असेल, फ्रस्ट्रेशन असेल, हे त्याच्यामध्ये जातं. ओके. पुढे कारण आयडेंटिफाय करता येत नाही तुम्हाला गोष्टी, आयडेंटिफाय करता आल्या पाहिजे की तुम्हाला खूप जास्तीची भूक पण लागते कधी कधी, आणि मग आपल्या लक्षात येतं की अरे मी 2 तासापूर्वी जेवलो होतो, ही भूक का लागते. मग तुम्ही कुठल्या तरी अनकम्फर्टेबल सिच्युएशनमध्ये जाणार आहे हे तुम्हाला माहिती असतं, बॉडी सिम्पटम्स द्यायला लागते. ओके. म्हणजे बॉडीमध्ये पण त्याचे रिॲक्शन दिसायला लागते. ओके. पण मग मुद्दा तोच येतो की समजा आपण आपल्याबद्दल ओळखू शकतो, पण समजा आपले मित्रपरिवार आहे त्याच्यामध्ये असे काही ओळखू शकतो का की कोण स्ट्रेसमध्ये आहे किंवा डिप्रेशनमध्ये, ते कसं ओळखायचं? समजा भावनिक बदल असतो, शारीरिक बदलमध्ये तुमचं वेट लॉस असेल, वेट गेन पण होऊ शकतं. आपल्याला कधी कधी असं वाटतं की वेट गेन केलेला किंवा हेल्दी माणूस असेल तो सुखी,
म्हणजे असं प्रत्येक वेळेस असतं असं काही स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये पण वजन वाढतं. ओके. त्याच्यानंतर त्याचं काही ॲबनॉर्मल बिहेवियर असेल मानसिक भावनिक तर त्याच्यामधून पण तुम्हाला कळू शकतं की तो अंडर स्ट्रेस आहे. ओके. मग कामाच्या ठिकाणी असेल, घरी असेल किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये असेल, अशा अगदी मी तुम्हाला एक उदाहरण सांगेल की लहान मुलं असतात ते जेव्हा KGला वगैरे की ते शाळेत जातात तर शाळेत जाण्यापूर्वी त्यांचं पोट वगैरे दुखायला लागतं. बरोबर. पोट दुखतं. मग आई म्हणते नाही तुला शाळेत जावं लागेल, पण मग आजी जवळ घेते की नाही त्याचं पोट दुखतंय त्याला नको जाऊ दे शाळेत. आणि मग जेव्हा ते शाळेत जायचं कॅन्सल होतं ना त्याचं पोट दुखणं थांबतं. मग आई म्हणते तो नाटक करत होता, पण ॲक्च्युली ती स्ट्रेसफुल सिच्युएशन त्याच्यासाठी पण असते. हा, म्हणजे तशी बाजू असू शकते की कदाचित असं असेल की त्याचं टिफिन खाणारं कोणीतरी असेल, त्याला त्याच्या ट्रॅव्हलिंग व्हॅनमध्ये कोणीतरी त्रास देणार असेल, त्याच्या लेवलचा स्ट्रेस त्याला पण असतो. आणि जोपर्यंत तुम्ही जिवंत स्ट्रेस असणारच. डेड बॉडीला स्ट्रेस नसतो फक्त. ओके. बरं. आता याच्यामध्ये कसं असतं की आपण स्ट्रेस तर म्हणतोच समजा, पण बऱ्याच गोष्टी असतात की टेन्शन आलंय मला किंवा स्ट्रेस आलंय मला, किंवा असं काही असतं का की स्ट्रेसमध्ये टेन्शनमध्ये काय फरक आहे किंवा काय? स्ट्रेस हा कमी काळापुरता असू शकतो. ओके. आणि मग जास्त काळासाठी ते झालं की मग ते तुमचं टेन्शनमध्ये त्याचं रूपांतर होतं. आणि अँझायटी आणखी त्याच्या पुढे की मग त्याच्यामध्ये काही गोष्टी ज्या असतात त्या आपण इमॅजिन करून त्याचं पण आपल्याला भीती चिंता वगैरे असं वाटू शकते. मग त्याचे अटॅक वगैरे येतात. मग हे आणखी पुढची गोष्ट. पण जर तुम्हाला स्ट्रेसपासून सुरुवात झाली आणि तुम्हाला कळलं तर मग टेन्शन अँझायटी हे तुम्ही टाळू शकतात की कशामुळे काय गोष्टी होऊ शकतात हे जर कळत असेल, जागरूकता तेवढी जर असेल, अवेअरनेस तुमच्यामध्ये असेल तसा, तर तुम्ही या गोष्टी टाळू पण शकतात. बरोबर. आता समजा तुम्ही सांगितलं की सुरुवातीला स्ट्रेस, नंतर टेन्शन, नंतर एन्झायटी. ओके. आता जे लहान मुलं आहेत, जसं तुम्ही आता उदाहरण दिलं, तर लहान मुलाबद्दलच मला थोडंसं मोठ्या मुलांबद्दल विचारायचं की त्यांना ना अभ्यासाचा खूप स्ट्रेस असतो. आणि एकदम पेपर जर आला म्हणजे त्याचा अभ्यास सगळा झालेला आहे, पण तो पेपरला जाऊन त्याला जसं पाहिजे तसं आउटपुट देता येत नाही किंवा तो स्ट्रेस हँडल नाही करतात येते अचानक एखाद्या एक्झामचा, तर मग तो कशा पद्धतीने केला पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं मुलांसाठी तर मी असं सांगेल त्यांचं स्वतःचं टाईम टेबल असावं. टाईम टेबल असं असतं की ते 100% तुम्ही फॉलो नाही करू शकत, पण ते बऱ्यापैकी फॉलो जर झालं तर तुमचा स्ट्रेस कमी होऊ शकतो. की तुमचं सुरुवातीपासून जशी शाळा सुरू होते किंवा कॉलेज सुरू होतं, कुठल्या वेळेला मी काय करणार याचं जर टाईम टेबल असेल तर ते होऊ शकतं, मॅनेज होऊ शकतं. त्यानंतर अशा काही गोष्टी आहेत की जसं काही मुद्रा आहेत, काही प्राणायाम आहेत किंवा काही आसन आहेत, तर याच्याने सुद्धा तुम्हाला 100% फायदा होतो स्टुडंट लाईफमध्ये. 100% फायदा होणार की त्या गोष्टी केल्या की तुमच्या लक्षात येतं की आता माझं कॉन्सन्ट्रेशन होतंय, आता मी बसू शकतोय. किंवा अगदी पुढे जाऊन सांगेल की मी जागा पण फिक्स असावी तुमची अभ्यासाची. ओके. तुम्ही ज्या आसनावर बसता किंवा तुमची खुर्ची असेल, टेबल असेल, जे असेल ते पण फिक्स असावं. ओके. म्हणजे त्याने पण फरक पडतो. 100% फरक पडतो आणि तो इमिजिएट तुमच्या लक्षात येतो. म्हणजे असं नाही की हे काय आहे असं नाही येते, 100% तुम्हाला फरक पडतो आणि तो तुमच्या लक्षात येतो. पूर्व पश्चिम तुम्ही कुठल्या डायरेक्शनमध्ये बसतात, हवेशीर आहे का जागा, तर ह्या सगळ्या गोष्टींनी खूप फरक पडतो. आणि मुलांनी ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर तुम्ही 100% अभ्यास करून तुम्हाला 100% आउटपुट जर पाहिजे असेल तर ते सप्लिमेंटरी या गोष्टी असतात. जसं मी तुम्हाला एक उदाहरण म्हणजे मी नेहमी देते मुलांना की नुसता वरण भात खाल्ला तरी पोट भरणारच आहे, पण वरण भात साजूक तूप लोणचं असेल तर ते एक समाधान असतं. तशा या सप्लिमेंटरी गोष्टी असतात. म्हणजे ह्या नाही केल्या तरी तुम्ही पास होणार वगैरे त्या गोष्टी होणारच आहे, पण तुम्हाला लोड न येता जर तुमचं करिअर घडवायचं असेल किंवा आयुष्यात ग्रोथ करायची असेल तर स्ट्रेस महत्त्वाचा असतो आणि तो मॅनेज पण करता आला पाहिजे. मॅनेज करण्याचं टेक्निक तुमच्याकडे असलं पाहिजे. ओके. तर अशा काही टेक्निक्स तुम्ही शेअर करू शकतात का? जसं एक तर तुम्ही सांगितलं की जर तुम्ही अभ्यास वगैरे करत असाल तर ती जागा फिक्स ठेवा, कारण तो आपला कम्फर्ट झोन असतो. बरोबर. तिथे आलो की आपण आपल्याला माहिती असतं, आपल्या बॉडीला पण माहिती असतं की ही आपलीच जागा आहे, एक समाधान असतं आणि थोडंसं दिशा वगैरे चेक करून घ्या. ओके. आता जसं आपण लहान मुलांबद्दल बोललो तसं आता आपण थोडंसं यूथबद्दल बोलूयात की आजचे जे मुलं आहेत त्यांना करिअरचं खूप जास्त ताण आहे, कारण कॉम्पिटिशन खूप जास्त आहे आणि मला असं वाटतं की अपेक्षा पण वाढल्यात, म्हणजे घरच्यांच्या असू द्या किंवा माणसाच्या स्वतःकडनं असू द्यात. तर मग या सिच्युएशन कशा टॅकल केल्या पाहिजेत?
सगळ्यात महत्त्वाचे आपले डेडलाईन्स आपल्याला माहिती पाहिजे, म्हणजे आपण कुठपर्यंत जाणार आहे. मी एकदम असं म्हटलं की मला दीपिका पदुकोण सारखं दिसायचं नाही होणार, म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे त्या गोष्टी की आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे आणि आपण काय करू शकणार आहे, आणि कुठले अवाजवी तुमच्या जर अपेक्षा असतील तर त्या पूर्ण होणार नाही आहेत. आणि त्याच्यासोबत तुम्ही जर स्पिरिच्युअल एक अँगल जर ठेवलं साईड बाय साईड तर मग आपण बॅलन्स राहतो. म्हणजे मुलं स्पेशली की ते बॅलन्स असतात आणि त्याच्यामुळे त्यांना त्यांचे टार्गेट डिसाईड करता येतात आणि शांतपणे ग्रोथ पण करता येते. म्हणजे युस्ट्रेस जो असतो ना, जो पॉझिटिव्ह स्ट्रेस असतो, तर तो तुमच्या वाढीसाठीच असतो, तो विकासासाठीच असतो, तुमच्या डेव्हलपमेंटसाठीच असतो. त्याच्याने ग्रोथच होते. त्याच्यामुळे काही प्रमाणात स्ट्रेस असणं पण गरजेचं आहे. की तुमची परीक्षा आहे, तुम्हाला स्ट्रेस येतो, तो गरजेचा आहे, तो आलाच पाहिजे. तो आला तर आपण काम करतो, तो आला तरच. काही टार्गेट्स असतील तुमचे की तुम्हाला 1 महिन्यात हे करायचं आहे, जर तुम्हाला ते टार्गेटच नाही दिलं तर तुम्ही वर्षभर ते चांगलं नाही करणार. 1 महिन्यात तुम्ही जास्त बेटर क्वालिटीचं करू शकतात ते. त्याच्यामुळे ह्या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असतात. विद्यार्थी दशेमध्ये स्ट्रेस असला पाहिजे, ओके, पण मग तो मॅनेज पण करता आला पाहिजे. की प्रत्येकजण पहिला नंबर नाही येऊ शकत ना, प्रत्येकजण पहिला नंबर नाही येऊ शकत, कारण 100 मुलांमध्ये कोणीतरी एकच असणार आहे, फार तर 2 असतील, त्याच्यापेक्षा जास्त नाही असणार. मग आपण डू युअर 100%. मग तुमचं 100% एक्झाममध्ये 60% पण असू शकतो. ॲकॅडमिक स्कोअर तुमचा काही असू शकतो, बरोबर, पण तुम्हाला असा गिल्ट नको. मी विद्यार्थ्यांना असंच सांगेल की तुम्हाला असा गिल्ट नको की मी का नाही हे केलं. तुमचं 100% द्या, मग जो रिझल्ट येईल त्याच्यासाठी तुम्ही तयार राहा. पुढच्या वेळेस आणखी इम्प्रूव्ह करा, सेल्फ ॲनालिसिस करा. मग त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की मागच्या वेळेस मी काय चुका केल्या. कंपॅरिझन स्वतःशी केली तर जास्त सुखी असतो माणूस दुसऱ्यांशी करण्यापेक्षा. पण मग इथं जसं तुम्ही सांगितलं की समजा आधीच व्यवस्थित गोल डिसाईड करा, आपली ॲबिलिटी पहा की आपल्यात किती ॲबिलिटी आहे आणि आपला 100% द्या, मग जो रिझल्ट असेल तो असेल, मनापासून काम करा. पण मग इथं एक मुद्दा येतो, समजा स्टुडंटच्या बाबतीत म्हणा, यूथच्या बाबतीत, त्यांचं आणि त्यांच्या पॅरेंट्सच्या बाबतीत थोडंसं मतभेद असतात किंवा अपेक्षांचं आपण बोलूयात की कधी कधी आपण आईवडिलांच्या अपेक्षा पूर्ण नाही करू शकत. बरोबर. हां, MPSC UPSCचं एक चांगलं उदाहरण आहे त्याच्यामध्ये किंवा कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं, म्हणजे तर मग त्याला कसं टॅकल करायचं. पॅरेंटिंगच्या बाबतीत जर मी म्हणेल ना, तर आत्ताची पिढी तितकी हे नाही, नशीबवान नाही आहे जी आमची पिढी होती. की म्हणजे म्हणजे घरामध्ये जर 3 मुलं असतील तर 3 मुलांना सारखीच ट्रीटमेंट असायची. म्हणजे एक मुलगा शाळेमध्ये टॉपर असतो आणि एक 40% पास होणारा असतो. म्हणजे तेव्हा सगळ्यांना सारखी ट्रीटमेंट असायची. पण आत्ताचं पॅरेंटिंग तसं नाही आहे. तर मग याच्यामध्ये पॅरेंटचा रोल पण खूप महत्त्वाचा असतो. ओके. तर पॅरेंट म्हणजे तुमच्या घरातले 2 मुलंच सारखे नसतात, तर त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मुलाची कंपॅरिझन आणखी कोणाशी करणं चुकीचं आहे. तो काय करतो, त्याचं बेस्ट करतो आहे का, त्याची सपोर्ट सिस्टीम म्हणून पॅरेंटनी राहिलं पाहिजे. की तुम्ही त्यांच्या आजूबाजूला राहा. आजचे पॅरेंट असे असतात की प्रोजेक्टमध्ये पॅरेंटचाच पार्ट जास्त असतो, मुलाचा कमी असतो. म्हणजे कुठली गोष्ट ॲक्टिव्हिटी करायची असेल तर ती पॅरेंटनेच केलेली असते, ती बेस्ट असते कारण ती पॅरेंटने केलेली असते, मुलांनी नसते केलेली. बरोबर आहे. आपण शाळेतलं पण ते पालकांचं यश असतं ॲक्च्युली, आणि त्याच्यावर ते खुश असतात. म्हणजे हे फेक आहे सगळं, हे खोटा आनंद आहे ना. बरोबर हे करतात, हे पॅरेंटिंग कुठेतरी चुकतंय असं मी म्हणेन. मुलं जे करतायत त्यांच्या सपोर्ट सिस्टीममध्ये जर पालक राहिले तर ते बेस्ट देऊ शकतात. किंवा तुम्ही काय ऐकतायत, तुम्ही काय वाचतायत, तुमचे मुलं एन्व्हायरमेंटमधून शिकत असतात. एन्व्हायरमेंट पण जास्त सगळ्यात जास्त इन्फ्लुएन्सिंग तेच असतं. तुम्ही जसं करणार तसं मुलं करणार. त्याच्यामुळे असं सपोर्ट सिस्टीममध्ये राहिलं तर तो मुलगा चांगलीच ग्रोथ करणार आहे 100%. तू कर, मी तुझ्या पाठीशी, तू काहीही कर, आम्ही आहे, असं जर असेल तर मुलं ग्रोथ 100% कुठल्याही फील्डमध्ये जाऊ दे त्यांना. आणि सगळ्यांनीच इंजिनियर झालं पाहिजे, सगळ्यांनीच डॉक्टर झालं पाहिजे असं काही नाही. बाकीचे फील्ड पण आहेतच ना. ते आहे. नरेंद्र जाधवांचं जे पुस्तक आहे त्याच्यामधलं एक वाक्य म्हणजे मी नेहमी सगळ्यांनाच सांगते, विद्यार्थ्यांना पण सांगते, की जे करायचं ते 100% करायचं असं त्यांच्या अशिक्षित वडिलांनी त्यांना सांगितलं होतं. जे नरेंद्र जाधव नंतर कुलगुरू झाले, तर अशिक्षित वडिलांनी हे सांगितलं होतं की जे करायचं ते 100%. म्हणजे तू दरोडेखोर जरी झाला तरी ते बेस्ट असलं पाहिजे. म्हणजे असे खूप फील्ड आहेत की तुम्ही त्याच्यात बेस्ट करण्याची गरज आहे. प्रत्येक वेळेस टिपिकल फील्डमध्ये तुम्ही गेलं पाहिजे आणि तो स्टॅम्प सरकारी नोकरी MPSC हे झालं पाहिजे असं काही नाही.
बरोबर, खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलं. तर आता हे जे स्ट्रेस असतात, टेन्शन असतं, या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचे बेसिक कारणं काय असतात बरं? सगळ्यात महत्त्वाचं कारण जर म्हणता येईल तर बिझी लाईफस्टाईल जी असते, की म्हणजे तुम्ही कामाच्या ठिकाणी असा किंवा कुठेही असा, काही लोक सतत बिझी असतात आणि त्याचा शरीरावर मनावर कुठेतरी ताण येत असतो, पण तो त्यांना कळत नाही. म्हणजे वर्कहोलिक पर्सन जे आपण म्हणतो, तर ते वर्कहोलिक पर्सन जे असतात तर त्यांना पण स्ट्रेस येत असतो, पण त्यांना माहिती नसतं आणि ते त्याच्यात राहणं पसंत करतात बऱ्याचदा. म्हणजे मी तर असं म्हणेल की अल्कोहोलिक तरी इव्हिनिंगला अल्कोहोल घेत असेल, वर्कहोलिक 24/7 कामाचाच विचार करत असतो आणि त्याच्यामुळे त्याला स्ट्रेस येत असतो आणि मग नंतर त्याच्या आजारांमध्ये रूपांतर होतं. म्हणजे आपण अगदी मी कॅन्सरपर्यंत पण जाईल, की स्किन डिसीजेस असतील, डायबिटीज असेल, कॅन्सर असेल, सतत स्ट्रेस असल्यामुळे होणारे हे डिसीजेस आहेत. ओके. हेरिडेटरी वगैरे आणखी काही कारणं आहेत, पण स्ट्रेस हे एक महत्त्वाचं कारण आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला वेगवेगळे आजार पण होतात. त्याच्यानंतर दुसरं कारण असं असेल की रिजिड थिंकिंग, मला हा चमचा इथेच हवा आहे, त्याची जागा बदलली की ती व्यक्ती अनस्टेबल होते, बाकीच्या 4 लोकांना पण अनस्टेबल करते. बरोबर आहे. किंवा जर एखादा मार्ग तुमचा फिक्स असेल आणि तिथे हेवी ट्रॅफिक असेल, पण नाही मला ह्याच मार्गाने जायचं कारण मी वर्षानुवर्ष त्या मार्गाने जातो, दुसरा मार्ग स्वीकारायला तयार नसतं म्हणून रिजिड थिंकिंग, त्याच्यामुळे पण स्ट्रेस येतो तुम्हाला. निगेटिव्ह सेल्फ टॉक, आपण स्वतःशी सगळ्यात जास्त बोलत असतो. बरोबर. तो टॉक जो आहे तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे खूप महत्त्वाचं असतं. तो जर निगेटिव्ह असेल तर आपल्यावर त्याचा परिणाम होतो, 100% होतो. की माझा रंग असा का, माझी हाईट अशी का, माझ्यासोबत वाईटच होणार, माझ्यासोबत असं का होतं, लोक माझ्याशी असंच का वागतात. मग तुमच्या आयुष्यात ज्या चांगल्या गोष्टी होणार असतात त्याच्याबद्दल का नाही बोलत तुम्ही? त्याच्याकडे म्हणजे ते दिसतच नाही, बेसिकली दुर्लक्ष होतं. दुर्लक्ष होतं. सेल्फ टॉक जो आहे तो पॉझिटिव्ह असला पाहिजे आणि त्याचा तुमच्या सगळ्याच गोष्टींवर आणि तुमचा ऑरा याच्यावर पण तुमचा 100% परिणाम होणार आहे. तुमच्या आजूबाजूला तुम्ही लोकांना अट्रॅक्ट करणार जर तुम्ही पॉझिटिव्ह असाल तर. सगळ्यात महत्त्वाचं सेल्फ लव्ह किंवा सेल्फ टॉक या गोष्टी आयुष्यात खूप महत्त्वाच्या आहे. तुम्ही स्वतःवर प्रेम नसेल करणार तर लोक का करणार? बरोबर आहे. त्याच्यानंतर सोशल मीडिया असेल, सगळ्यात जास्त आत्ताच्या सिच्युएशनमध्ये हेच कारण आहे की सोशल मीडियामुळे सगळ्यात जास्त स्ट्रेस येतो. पेशन्स नाही राहिलेत लोकांमध्ये आता. कुठलीही गोष्ट फॉरवर्ड करून बघण्याचं, 30 सेकंदाचा जरी रील असेल तरी तो 5 सेकंदात जर बोर होत असेल तर स्किप करतो माणूस, स्क्रोल करतो. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. त्याच्यामुळे सोशल मीडियापासून तुम्हाला लांब राहता येतं आहे का हे पण चेक केलं पाहिजे मुलांनी, की तुम्हाला फास्टिंग करता येतं आहे का मोबाईलचं, इंटरनेटचं, की आठवड्यातून 2 दिवस तुम्ही जर मोबाईल ठेवला बाजूला तर काय होतं हे एकदा चेक करा. काहीच होत नाही. जसं मला असं वाटतं की हे थोडं अशक्य होईल लोकांसाठी, कारण आपलं म्हणजे सवय झाली म्हणा किंवा काय, की 5 मिनटं जरी आपल्याकडे म्हणजे सगळं जाऊ द्या, माणूस नसला तरी चालेल, पण मोबाईल नसला तर आपल्याला करमत नाही. आज आपण बघा काय होतं, काहीच नाही होत, काहीच नाही होत. म्हणजे अशा आपल्या काहीच गोष्टी नाही आहेत की आपल्याला एकदम इमर्जन्सी कॉल येतात आणि ते नाही आपण घेतले तर काय होणार आहे, कुठेतरी जगात काहीतरी होणार, असं काही होणार नाही. आपल्या ज्या प्रायोरिटीज आहेत त्या जर ठरवलेल्या असेल तर तुम्ही तो स्ट्रेस मॅनेज करू शकतात, कारण तुम्ही तुमचा महत्त्वाचा वेळ त्याच्यामध्ये घालवत आहे सोशल मीडियामध्ये. आणि मग तुमचे जे कामं राहतात त्याच्यामुळे तुम्हाला स्ट्रेस येतो की अरे मला हे करायचं होतं, माझा अभ्यास राहून गेला, किंवा माझं जे प्लॅन केलेले होते त्या गोष्टी जर राहून गेलेल्या आहेत तर मग तो स्ट्रेस तुम्हाला येणार. त्याच्यामुळे तुम्हाला या गोष्टी अवॉइड केल्याच पाहिजे. मोबाईल फास्टिंग तुम्हाला करताच आलं पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे थोडा वेळ का होईना, आधी 1 तासापासून सुरुवात करायची, 1 तासापासून, कारण ते शक्यच नाही होऊ शकतं. म्हणजे सांगायचं म्हणजे मेजॉरिटी ऑफ पीपल, तुम्ही स्वतःला सांगा की नव्हताच ना काही वर्षांपूर्वी, मग तेव्हा होतोच आपण. हो. आणि आज पण अशी काही एक जनरेशन आहे की आजी आजोबा वगैरे किंवा काहींचे आई वडील पण नाही मोबाईल बघत, त्यांचंही चालू आहे, व्यवस्थित चालू आहे. कारण होतं काय ना की समजा आता मी एखादं काम करतोय, आता कामात माझं लक्ष आहे, पण समजा मला 5 मिनिटाचा ब्रेक मिळाला किंवा मी अभ्यास करतोय, काही करतोय, मला 5 मिनिटाचा ब्रेक मिळाला, मी काय करतो, मोबाईल काढतो, रील्स बघायला स्टार्ट करतो. एक तो वेळ कधी निघून जातो, 1 तास होऊन जातो तरी समजत नाही. इथे कंट्रोल करता आलंच पाहिजे, कारण याच्याने तुम्ही तुमचा पुढचा लोड किंवा पुढचा ताण वाढवताय हे तुम्हाला स्वतःला सांगता आलं पाहिजे की मी आत्ता जर हे केलं तर माझं पुढच्या काही गोष्टींसाठी क्वालिटी टाईम नाही राहणार आहे, एनर्जी नाही राहणार आहे, कारण तुम्ही तुमची सगळी एनर्जी त्याच्यामध्ये घालवताय. उठल्यानंतर जर
मोबाईलच बघणार असाल तुम्ही तर सकाळचा क्वालिटी टाईम तुमचा जाणार, त्याच्यामध्ये एनर्जी जाणार तुमची. दिवसभर तुम्हाला तशी एनर्जी नाही राहणार, कारण तुम्ही बरीचशी गोष्ट एनर्जी त्याच्यामध्ये घालवलेली. त्याच्यामुळे जर आयुष्यात काही टार्गेट्स कंप्लीट करायचे असेल तर तुम्हाला आत्ता काही गोष्टींपासून लांब राहणं खूप गरजेचं असतं. म्हणजे ते पर्पजली काही गोष्टी झाल्या पाहिजे. बरोबर. रात्रीचंही तसंच असतं की मोबाईल घेतलं की आपण झोपायच्या आधी 5 मिनटं मोबाईल घेतो आणि 1 तास तिच्यात जातो. काही काही ते म्हणजे बरेच अशी जनरेशन आहे आजची, यूथबद्दल बोलेल मी, की त्यांचं झोपायलाचा टायमिंगच रात्री 1:30-2 हा आहे. तर मग याच्यावरती काही सोल्युशन नाही काढता येणार का? कारण झोपेचा आणि स्ट्रेसचा काही असा संबंध आहे का? झोपेचा आणि स्ट्रेसचा 2 पद्धतीने संबंध आहे. म्हणजे जर तुम्हाला स्ट्रेस असेल तर तुम्हाला खूप जास्त झोप पण लागते आणि खूप कमी झोप पण लागते, म्हणजे असं पण होतं. आणि त्याच्यानंतर झोप कमी झाली की परत दुसऱ्या दिवशी तुमचा स्ट्रेस आहेच. आणि मग याच्यामध्ये तुमचे फिजिकल चेंजेस पण खूप होत असतात. ही जी लाईफस्टाईल तुम्ही सांगितली आता की 2-2 वाजेपर्यंत मुलं जागे असतात किंवा जेवणाच्या वेळा ठरलेल्या नाही आहेत. मग आत्ताच्या जनरेशनमध्ये जे वेगळे वेगळे प्रॉब्लेम्स चालू आहेत, म्हणजे सायकोलॉजिकल असेल, फिजिकल असेल, सगळे मेंटल हेल्थ असेल किंवा त्यांचं बिहेवियर असेल, तर हे सगळे त्याच्यामुळेच आहेत. ते कुठेतरी तुम्हाला मॅनेज करता आलं पाहिजे की 1 तास आधी तुम्ही मोबाईल नाही बघायचा. पूर्वीसारखं जर तुम्हाला करता आला की अरे झोपण्याच्या आधी मला काही गोष्टी करायच्या आहे, की सपोज आंघोळ करत असाल, ब्रश करत असाल, तर त्याच्याने तुमची बॉडी एक तयार होऊन जाते की हां आता मला झोपायचं आहे, ह्या गोष्टी केल्या आता मी झोपणार आहे. आणि मोबाईल बघत बसले तुमचं नाही, जे शेवटचं रील बघितलेलं असेल त्याच्या संदर्भातच तुम्ही बोलणार नंतर, म्हणजे स्वप्न त्याच्या संदर्भात असतील किंवा काही थॉट प्रोसेस तुमची तशीच असणार आहे. बरोबर. तो म्हणजे अवॉइडच करायचा, त्याच्याशिवाय करण्याचा प्रयत्न करायचा असं मी म्हणेल. येस. आणि होऊ शकतं, म्हणजे इम्पॉसिबल काहीच नसतं ॲक्च्युली. हां, म्हणजे जोपर्यंत आपण स्टार्ट करणार नाही तोपर्यंत समजणारच नाही ना. बरोबर. आता बोलता बोलताना तुम्ही मध्ये एक वाक्य बोललं की जसं जे स्ट्रेस असतो त्याचा आपल्या बॉडीवरती परिणाम होतो किंवा आणखी बराच परिणाम होतो समजा, ते थोडंसं डिटेलमध्ये सांगा ना की खरंच कुठं कोणते अँगल अफेक्ट होतात समजा. असं वेगवेगळे आजार होतात. जसं डायबिटीसचं मुख्य कारण स्ट्रेसच आहे की तुम्हाला तुमचा स्ट्रेस मॅनेज नसेल करत तर शरीर आतून बंड करायला लागतं, कारण तुम्हाला कळत नाही. जसं तुम्ही मगाशी बोलले की स्ट्रेस येतो हे कसं कळतं, बऱ्याचदा कळत नाही, आपल्याला कळत नाही, आपण त्याच्यावर उपचार घेत नाही, मग शरीर बंड करायला लागतं. मग डायबिटीस हा त्याच्यातून होतो, कॅन्सर त्याच्यातून होतो, स्किन डिसिजेसचं कारण पण बऱ्याचदा स्ट्रेसच असतं. असे वेगळे कारणं जे आहेत किंवा त्याचे परिणाम जे आहेत, हे वेगळे परिणाम तुमच्या स्ट्रेसच्या शरीरावर होत असतात. त्याच्यानंतर मेंटल बिहेवियर बदलतं. बरेचसे लोक सोशल कॉन्टॅक्ट अवॉइड करायला लागतात, म्हणजे कुठल्या नातेवाईकांकडे नाही जायचं किंवा लोकांशी भेटायचं नाही, बोलायचं नाही, सतत इंटरनेटमध्ये राहायचं किंवा मी खूप बिझी असं दाखवायचं. हे पण स्ट्रेसचंच कारण असतं की मी बिझी असं दाखवायचं, म्हणजे लोकांना टाळता येतं तुम्हाला. म्हणजे अशा पद्धतीने पण लोक करतात बऱ्याचदा असं. आणि तुमचं स्ट्रेस बस्टर्स जे असतात, म्हणजे स्ट्रेस रिलीव्ह करणारे, आता बरेचसे वर्कशॉप असे असतात की तिथे असं सांगितलं जातं की स्ट्रेस फ्री लाईफ तुम्हाला जगायचं असेल तर आमच्या वर्कशॉपमध्ये या. स्ट्रेस फ्री असं काहीच नसतं, म्हणजे स्ट्रेस तुम्ही मॅनेज करू शकतात. स्ट्रेस फ्री म्हणजे डेड बॉडी. बरोबर. तर तुम्ही काय करू शकतात, मग तुम्ही क्रिएटिव्ह रायटिंग करू शकतात. म्हणजे स्ट्रेस घालवायचं कसं. हां, क्रिएटिव्ह रायटिंग म्हणजे ते असतं काहींमध्ये की एखादी कविता तयार केली किंवा काहीतरी पेंटिंग केलं, त्याच्यानंतर तुमच्या आवडीचे बुक्स वाचू शकतात, जशी आवड असेल तशी, किंवा फिरायला जाऊ शकतात. म्हणजे तुमचं वॉक जो असतो तो पण खूप महत्त्वाचा असतो स्ट्रेससाठी. म्युझिक ऐकू शकतात, ते जनरली करतात लोक. त्याच्यानंतर प्रार्थना करू शकतात, मंदिरामध्ये जाऊ शकतात. मंदिरामध्ये सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह एनर्जी असते, म्हणजे तिथे देवासाठी, तुम्ही कुठल्या देवासाठी जाता हे मॅटर नाही करत, तिथे येणारे लोक सगळे पॉझिटिव्ह असतात, त्याच्यामुळे तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते तिथे. म्हणून देवळात गेलं पाहिजे. म्हणजे मी एक उदाहरण सांगेल की आपण एखाद्या लग्नात जेव्हा जातो आणि तिकडे आपण काहीच काम नाही करत, पण तरी आपल्याला थकल्यासारखं होतं, कारण निगेटिव्ह टॉक जास्त असतो तिकडे.
नवरी अशी दिसते, नवरदेवाने हे घातलं असतं तर, मग हिने हे, म्हणजे निगेटिव्ह टॉक जो असतो तो जास्त असतो. पण एखाद्या मंदिराच्या भंडारा असेल, तिथे तुम्ही काम केलं दिवसभर तरी तुम्ही फ्रेशच असतात. पॉझिटिव्ह. तुम्ही कुठे राहताय, म्हणजे एन्व्हायरमेंट, कुठल्या लोकांमध्ये राहताय ते पण खूप महत्त्वाचं आहे. किंवा एखाद्या ठिकाणच्या जेवणाचा पण आपल्याला त्रास होतो. ह्या गोष्टी काही गोष्टी तुम्ही टाळू शकतात, जेणेकरून तुमच्यावर येणारा ताण पण तुम्ही टाळू शकतात. बरोबर. अशा काही गोष्टी करायच्या. त्याच्यानंतर मी असे सांगेल की मेडिटेशन, फोकस मेडिटेशन असेल एखादं, की एखादी मूर्ती असेल किंवा एखादं पिक्चर असेल तर त्याच्यावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करून तसे मेडिटेशन करू शकतात. तुमचं आवडतं दैवत असेल काही, ते करू शकतात. त्याच्यानंतर चॅन्टिंग करू शकतात. एखादा मंत्र असेल त्याचं चॅन्टिंग करून मेडिटेशन करू शकतात. याचे इमिजिएट तुम्हाला परिणाम दिसतात. किंवा झेन मेडिटेशन आहे. ते काय? झेन मेडिटेशनमध्ये विपश्यनामध्ये जे शिकवलं जातं की तुमचं श्वासावर लक्ष केंद्रित करायचं, आणि त्याची बॉटम लाईन अशी आहे झेन मेडिटेशनची की सगळं टेम्पररी आहे. तुमचा आत्ताचा श्वास तुम्ही घेताय तो पण नाही राहणार आहे दुसऱ्या मिनिटाला, सगळं टेम्पररी आहे आणि हेच सत्य आहे. याच्यावर लक्ष, म्हणजे ह्या थॉटवर तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे, डिटॅचमेंटवर. आणि ते मेडिटेशन केलं तर हळूहळू तुमच्यामध्ये बदल होतो, 100% होतो. म्हणजे त्या स्थितीमध्ये कधी कधी असं वाटतं की मी खूप खुश आहे, मला छान वाटतं आहे मेडिटेशनमध्ये, पण नाही, तुम्हाला तिथे पण नाही राहायचं आहे, कारण हे पण टेम्पररी, छान वाटणं पण टेम्पररी. बरोबर. मग कधी कधी असं वाटतं की नाही माझे पाय दुखत आहेत मेडिटेशन करताना, ते पण जाणार आहे, ते पण टेम्पररीच आहे. ओके. त्याच्यानंतर मी तर विद्यार्थ्यांसाठी असं पण सांगेल, किंवा कॉलेज गोईंग जे असतात किंवा करिअरच्या वाटेवर जे असतात, की काही मुद्रा असतात, ते मुद्रा आपण करू शकतो. जसं की कुठल्या? जसं आता ही चीन मुद्रा आहे. चीन मुद्रा आहे. चीन मुद्रा. तर आता ही चीन मुद्रा जी आहे, अशी मुद्रा करून तुमचे हात जे आहे ते मांडीवर ठेवायचे, दीर्घ श्वसन करायचं. 10 मिनिट तुम्ही अभ्यासाच्या आधी जर हे केलं तर तुम्हाला लगेच रिझल्ट दिसेल की तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आहे. तुमचं लक्ष इकडे तिकडे नाही जात अभ्यास करताना, की अरे कोणाची गाडी आली असेल, तर इकडे तुमचं लक्ष नाही जात, तुमचं कॉन्सन्ट्रेशन फुल होतं. चीन मुद्रा. दुसरी मुद्रा आहे हकुनी मुद्रा. तर याच्याने पण तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. त्याच्यानंतर मेमरी एन्हान्समेंटसाठी पण तुम्ही ही करू शकतात. मेंटल हेल्थसाठी खूप महत्त्वाची आहे, की एखाद्या ठिकाणी आपल्याला कळत नाही की आपण अनकम्फर्टेबल होऊन जातो बऱ्याचदा. काय करायचं, या हातांचं काय करायचं वा, म्हणजे बऱ्याचदा तो प्रश्न पडतो. तर मग ते हात तुम्ही एका विशिष्ट मुद्रेमध्ये ठेवू शकता, ज्याच्याने तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि तुम्ही मेंटली स्टेबल राहतात त्या सिच्युएशनला. बरोबर. आणि ते इमिजिएट तुमच्याच लक्षात येतं की येस, आय एम कम्फर्टेबल राईट नाऊ. आता ही जी मुद्रा सांगितली समजा तुम्ही की हे असे ना प्रॉपर हकुनी मुद्रा ना, तर ही ना मी बऱ्याच लोकांमध्ये पण म्हणजे व्हिडिओजमध्ये बघितले की जे मोठे लीडर्स असतात ते बऱ्यापैकी जेव्हा एका ठिकाणी शांत बसलेले असतात तर ते अशा पोझिशनमध्ये बसलेले असतात. येस. त्याच्यानंतर उत्तरबोधी मुद्रा ही अशी. ओके. हिच्याने तुम्हाला इमिजिएट फरक जाणवेल की आपला कॉन्फिडन्स वाढतोय. मुलांसाठी तर खूप चांगलं आहे की तुम्ही कुठेतरी स्टेजवर जाणार आहे, तुम्हाला काहीतरी फोबिया असतो, तर त्याच्यासाठी ही मुद्रा जर केली किंवा तुमचे हात ह्या पद्धतीने जरी ठेवलेले असेल, तुम्ही बसलेले आहेत कुठे, तुम्ही असे जरी ठेवले तरी तुम्हाला लगेच स्वतःमध्ये बदल जाणवतो की येस, काहीतरी बदल होतो, माझा कॉन्फिडन्स वाढतो. या मुद्रा ज्या आहेत ह्या खूप महत्त्वाच्या असतात. अग्नितत्व, वायुतत्व हे 2 तत्व असतात आणि त्याच्यासाठी आपण पहिली मुद्रा केली ती चीन. म्हणजे आपल्या शरीरातलं ते बॅलन्स होत असतं, ब्रह्म आणि सेल्फ कनेक्शन. योगामध्ये काय असतं, तुमचं कनेक्शन देवाशी. मेडिटेशनमध्ये पण आपण असंच बसतो ना, चीन मुद्रा किंवा ज्ञान मुद्रा पण म्हणतात त्याला. ओके. तर ही मुद्रा महत्त्वाची. आणि विद्यार्थ्यांनी मुद्रा करताना दीर्घ श्वसन जर केलं, दीर्घ श्वास घ्यायचा, सोडायचा, फक्त श्वासावरच लक्ष केंद्रित, 100% कॉन्सन्ट्रेशन होणार. ओके. आणि त्याने रिलीफ पण होतं स्ट्रेस, म्हणजे बऱ्यापैकी की आपण एखादा लांब श्वास जरी घेतला आणि शांत बसलो तरी पण मला वाटतं बऱ्यापैकी फरक जाणवतो. आता मी पण माझ्या पॉडकास्टमध्ये तसंच करतो, कुठलाही पॉडकास्ट स्टार्ट व्हायच्या आधी थोडंसं शांत होतो, एक लांब श्वास घेतो आणि मग नंतर सुरुवात करतो. हां, त्याच्याशी रिलेटेडच मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की सपोज आपण एखाद्या ठिकाणी जातो आणि आपल्याला असं वाटतं की ही व्यक्ती आपल्यावर खुश व्हायला पाहिजे, इम्प्रेस करायचं असतं, किंवा एखादी व्यक्ती अशी असते की ती आपल्याला नको असते आणि नको ही अशी
की हिच्याशी संपर्कच नको, पण काय आपल्याला काही पर्याय नसतो. तर मग जिथे असं वाटत असेल ना की ही व्यक्ती नको आपल्याला, पूर्वी बायका करायच्या बघा असं उच्छ्वास जोरात टाकायचा, तो जर केला तर त्या व्यक्तीपासून तुम्ही लांब जाऊ शकता किंवा ती व्यक्ती लांब जाते निगेटिव्ह. हां. आणि एखाद्या व्यक्तीला जर तुम्हाला अट्रॅक्ट करायचं आहे तर तुम्ही दीर्घ श्वसन जर केलं की एखाद्या तुम्ही केबिनमध्ये गेले आणि तुम्हाला असं वाटतं की ही व्यक्ती इम्प्रेस झाली पाहिजे किंवा जे काही असेल की तुमचं कनेक्शन वाढलं पाहिजे, तुम्ही दीर्घ श्वसन जर केलं तिथे गेल्यानंतर, तोही एक परिणाम असतो. म्हणजे श्वास घेणं आणि सोडणं हे तर आपल्याला नॅचरली दिलं आहे, पण त्याचं रिदम काय आहे, त्याचे फायदे तोटे काय आहेत हे पण तुमच्या लक्षात जर आलं तर त्याचा फायदा होतो, 100% होतो. ओके. मी एक गोष्ट पण म्हणजे पाहिली होती, म्हणजे की जर तुम्ही एका रूममध्ये असाल आणि तीच गोष्ट आहे तुमच्या सिमिलरच आहे की समोरचा जसा श्वास घेतोय किंवा त्याचा जो रिदम आहे त्याला थोडंसं मॅच करायचं, ट्राय करायचं, तर त्याने पण काही फरक पडतो का? हो, मग तुमचं रिदम मॅच होतं. तुमची जी फ्रिक्वेन्सी आहे, फ्रिक्वेन्सी मॅच होण्यासाठी ते खूप गरजेचं असतं. ओके ओके ओके. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी पण ह्या आयुष्यात तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आणि फायनली मी हेच सांगेल की स्ट्रेस जर तुम्हाला मॅनेज करायचा असेल तर आधी स्वतःकडे क्रिटिकली बघा. फिजिकल पेन जसं असतं तसं मेंटल पेन पण असतं, हे ॲक्सेप्ट करा. ओके. ते ॲक्सेप्ट केलं तरच त्याच्यावर ट्रीटमेंट होणार आहे. आणि असं आता नाही राहिलं की तुम्ही मेंटली अनस्टेबल आहे किंवा मेंटल हेल्थचे प्रॉब्लेम आहे म्हणून तुम्ही वेडेत, असं नसतं. छोटे छोटे प्रॉब्लेम असतात आणि त्याच्या थेरपी पण असतात आणि थेरपीमुळे परत तुमचं पूर्वीसारखी लाईफस्टाईल पण होऊ शकते. पण ते कळलं पाहिजे, आजूबाजूच्या लोकांना कळलं पाहिजे, त्या व्यक्तीला पण कळलं पाहिजे की आपण कुठेतरी अनस्टेबल होतोय का. अचानक राग वगैरे येणं, हो, अँगर इश्यूज त्याचेच असतात, स्ट्रेसचेच असतात की तुम्ही एका ठिकाणचं स्ट्रेस, बॉसचा स्ट्रेस तुम्ही त्याच्यावर नाही काढू शकत. मग तुमचे सॉफ्ट टार्गेट्स काय आहेत, मुलं, बायको, त्यांच्यावर काढतात तुम्ही. तो स्ट्रेसच असतो ना. बरोबर. म्हणजे सुपेरियरकडून आलेला मग ते सॉफ्ट टार्गेट्स ते शोधत असतात, त्यांना आणखी कुणीतरी दिलेला तो स्ट्रेस असतो. ओके. किंवा किंवा आपण ट्रॅफिकमध्ये बघतो की लोक एकमेकांवर जास्त चिडतात. हां, कुठला तरी राग कुठेतरी होतो आणि मग पुढे जाऊन आणखी एखादा ॲक्सिडेंट होतो. तर ते असं एक तो सिक्वेन्स तयार होऊन जातो. तर मॅम आणखी काही जसं मुद्रा तर तुम्ही सांगितलेल्या आहेत, पण आणखी काही वेगळे मार्ग आपल्याला शोधता येतील का स्ट्रेस घालवायसाठी? हो, आपण लहान मुलांमध्ये राहू शकतो, कारण त्यांना ह्या गोष्टीशी काही घेणं नसतं की तुम्ही कुठल्या पोस्टवर आहे, तुमचं एज्युकेशन काय आहे, तुमचा पगार काय आहे, याच्याशी घेणं नसतं. ते तुमचं जे असतं प्युअर लव्ह असतं. किंवा पेट्स असतील, कुत्रा असेल, मांजर असेल, तर त्यांना पण ह्या गोष्टींशी काही नसतं. त्याच्यामुळे तुम्हाला स्ट्रेस रिलीज करण्यासाठी असे प्राणी असतील किंवा लहान मुलं असतील यांच्यासोबत राहणं खूप गरजेचं असतं. जनरली आपल्या जनरेशनचे जे लोक असतात, सिमिलर जनरेशनचे जेव्हा असतात, तर ती बऱ्याचदा स्ट्रेसफुलच असते ती सिच्युएशन जी असते ती. त्याच्यानंतर काही तुम्ही लाफ्टर खूप महत्त्वाचं असतं. हल्ली लोक प्रोफेशनल झालेले आहेत, त्याच्यामुळे असं जोरात हसणं वगैरे ह्या गोष्टी नसतात. त्याच्यामुळे लाफ्टर क्लब आले येतात, मग तिथे जाऊन आर्टिफिशियल हसतात. गार्डनमध्ये जायचं आणि आर्टिफिशियल हसायचं, पण नॅचरल हसणं विसरून गेले आहेत लोक आता. तर ते हसणं पण खूप कुठे हरवलंय तुमचं ते शोधून काढा. खरं तर हे पण म्हणजे टेक्निक आहे बरं का, की म्हणजे आपण जास्त म्हणजे टेन्शन आलं, जास्त स्ट्रेस आलाय, आपण छोटीशी स्माईल जर केली तर काय होतं की थोडासा स्ट्रेस रिलीफ होतो. म्हणजे मी स्वतःसाठी पण ट्राय करतो की मला जर एका लेवलच्या वरती जर स्ट्रेस झाला ना तर मी थोडंसं हसायचं ट्राय करतो की ती सिच्युएशन थोडी नॉर्मल होईल ॲटलिस्ट. आणि तुम्ही स्वतःवर जोक करून सगळ्यात जास्त चांगलं असू शकतात. त्याच्यासाठी काही लागत नाही ना. म्हणजे तुम्ही दुसऱ्यावर केलं तर परत निगेटिव्हिटी हा विषय येतोच. बरोबर. पण स्वतःवर जोक करून मग तुम्ही समोरच्याला पण हसवू शकता. त्याच्यामुळे लाफ्टर हे तर मेडिसिन आहे असं मी म्हणेल. आणि आजूबाजूचे लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात जर तुमचं स्माईल चांगलं असेल आणि तुम्ही लोकांना खुश करत, आणि त्याच्यासाठी काहीच नाही लागत ना तुम्हाला. तर हे स्ट्रेस बस्टर्स जे असतात ना हे खूप महत्त्वाचे असतात आयुष्यामध्ये. आणि आपला स्ट्रेस बस्टर आपल्याला माहिती असला पाहिजे. अनेक लोक असे असतात की वर्षानुवर्ष हसलेले नसतात, मग त्यांचा स्ट्रेस बस्टर वेगळा काही असेल की बुक रिडिंग करू शकतात, ते एकटे राहणं पण काहींना आवडतं, त्याच्याने पण स्ट्रेस रिलीव्ह होऊ शकतो काही जणांचं.
प्रत्येकाचं वेगळं असू शकतो. फक्त आपल्याला माहिती असलं पाहिजे की कुठल्या गोष्टीने माझा स्ट्रेस जातो. फेवरेट फूड मी तुम्हाला सांगेल, वडापाव खाल्लं की मला छान वाटतं, खूप छान वाटतं. बरोबर. हां, मग ते पोट भरलेलं असेल माझं आणि मला खूप स्ट्रेस असेल की ट्रॅव्हलिंग खूप झालं आहे, मानसिक ताण, म्हणजे अशा खूप गोष्टी असेल, वडापाव खाल्लं की छान. मग मला कळलं आहे माझं फेवरेट फूड काय, कशाने जातो. पण बऱ्याचदा काय होतं की स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये लोक खूप जास्त ओव्हर इटिंग करतात. आणि ते ओव्हर इटिंगमध्ये काय असतं, फ्राईड असतं, सगळे चिप्स असतील तुमचे, म्हणजे सगळ्या ह्याच गोष्टी असतात. आणि मग त्याच्या कॅलरीज तयार होतात आणि मग ते लोक हेल्दी दिसायला लागतात. मग लोकांना असं वाटतं हा तर हेल्दी आहे, मग हा कसं काय म्हणतो मला चिंता आहे. तर हे असं असतं सायकल, कनेक्टेड असतं. हां, कनेक्टेड असतं. किंवा काही जण काहीच नाही खात, असं पण होतं स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये. आता तुम्ही जसं सांगितलं की जर आपल्याला स्ट्रेस घालवायचा असेल तर आधी स्वतःला चुका स्वतः मान्य करा आणि त्याच्यावरती इलाज करा, बेसिकली तुमचं असं म्हणणं आहे. पण बऱ्याच वेळेस काय होतं ना की आपण पहिली गोष्ट तर स्वतःची चुका मान्य करायला तयार नसतो. आपल्याला वाटतं आपणच बरोबर आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय की कधी कधी असं वाटतं की यार आपण जर 4 लोकांना सांगितलं की यार मला ना स्ट्रेस येतोय, मला टेन्शन येतंय, डिप्रेशनमध्ये जायसारखं वाटतंय, तर 4 लोक आपल्याबद्दल काय विचार करतील, त्याचं पण एक वेगळा अँगल असतो. तर मग त्याला काय करायचं, म्हणजे तुम्ही योग्य व्यक्तीशी बोललं पाहिजे असं मी सांगेल. की तशी योग्य व्यक्ती तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे का, की जी तुम्हाला समजून घेणार आहे की अरे असं पण असूच शकतं, ही गोष्ट पण असूच शकते, मग त्याच्यासाठी काय करू शकतो. मग थेरपी असतात वेगवेगळ्या, त्या घेऊ शकतात. अगदी डिप्रेशनमध्ये तर मेडिसिन्सच असतात. म्हणजे मी तुम्हाला तर असं सांगेल, डार्क चॉकलेट जरी खाल्लं तरी तुमचे मूड चेंज होऊन जातात. मग हे करता येतं आहे का, या गोष्टी जर करता येत असेल तर त्या वेळच्या वेळी करता आल्या. एक तर स्वतःमध्ये आपण बदल करायचे, नाहीतर कोणाची तरी हेल्प घेतली पाहिजे असं मी सांगेन. हेल्प जर घेतली तर मग आपल्या लक्षात येतं की मी हेल्प घेतली म्हणून मी परत त्या मार्गावर आलो आहे, परत चांगलं आयुष्य जगता येऊ शकतं. जसं मी तुम्हाला आता सांगितलं, इरा खानचा जो इंटरव्ह्यू झालेला होता, तर त्याच्यामध्ये तिला हे कळतच नव्हतं की आपण या सिच्युएशनमधून जातो, हेच 2-2.5 वर्ष नाही कळलं तिला. तर ते कळणं पण खूप महत्त्वाचं असतं. आपण स्वतःला चेक केलं पाहिजे की आपल्याला कुठल्या गोष्टीमुळे स्ट्रेस येतो आहे, काही लोकांच्या सानिध्यात येतो आहे का, एखाद्याच्या घरी गेल्यावर येतो आहे का, कामाच्या ठिकाणी येतो आहे का, कामाच्या ठिकाणी पण विशिष्ट व्यक्ती आल्यानंतर येतो आहे का, किंवा त्या विशिष्ट कामाचाच येतो आहे का, की जे माझ्या आवडीचं काम नाही त्याचं स्ट्रेस येऊ शकतो. की मला आता सांगितलं की सॉफ्टवेअरमध्ये असं करायचं आहे, मला नाही आवडत ते. मला जर सांगितलं प्रेझेंटेशन करायचं आहे, येस, त्याचा स्ट्रेस नाही येणार. म्हणजे आवडीचं काम असणं ते पण गरजेचं असतं. किंवा तुम्हाला पर्यायच नाही तर काम आवडून घेणं, तुम्हाला पर्यायच नाही, तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी अवॉइड करणार आहे. काही काम आवडून घेणं हा पण भाग असतो. ॲडजस्ट करणं, म्हणजे ॲडजस्ट करता आलं पाहिजे. ओके. पण मग ॲडजस्ट करायचा विषय आला की दुसरा विषय हा येतो की आजकाल ना लोक बरेच, म्हणजे सोशल मीडियामुळे म्हणा, बाकीच्यांसोबत स्वतःला खूप कम्पेअर करायला लागले. की मग ते पैशाच्या बाबतीत असो की त्याने चांगली गाडी घेतली, आपल्याकडे गाडी नाही आहे, त्याच्याकडे इतका महिन्याला पगार येतो, किंवा तो एवढा पैसा कमवतो आपण कमवत नाही आहे, त्याने हे घर घे, कुठली बाबतीत कम्पॅरिझन असू दे, किंवा त्याचं रिलेशन खूप चांगलं आहे, आपलं रिलेशन तसं नाही आहे, किंवा त्याचे आईवडील खूप चांगले आहेत, आपल्याला तसं भेटलेलं नाही आहे. तर याच्यामुळे काय जातं की याच्यामुळे पण खूप स्ट्रेस येतो. तर याला सोशल मीडियामध्ये काय होतं, बेसिकली बऱ्याचशा गोष्टी खोट्याच दाखवल्या जातात. म्हणजे तुम्ही रडण्याचे तुमचे फोटो सोशल मीडियावर नाही टाकत, तुम्ही डिप्रेस आहे हे तुम्ही सोशल मीडियावर नाही टाकत, तुम्ही तुमच्या आनंदाचे, तुमचे दिवाळीचे, तुमचे सणावाराचे फोटो टाकणार, तुम्ही फॅमिलीसोबतही फोटो टाकणार आहेत. आणि मग लोक त्याचा विचार करतात की हा किती खुश आहे आणि मी का नाही आहे खुश. कारण आपलं लाईफ आपल्याला माहिती आहे, पण तो त्याचा चांगला अँगल टाकतो हे आपल्याला माहिती नसतं. कपडे पण चांगले घालूनच टाकतो. बरोबर आहे ना. म्हणजे हे आपल्याला माहिती नसतं, त्याचा स्ट्रेस आपल्याला येतो. बाकी सगळ्यांचं जीवन सारखंच असतं. आणि तुम्ही तुमची कंपॅरिझन जर स्वतःशी केली ना तर तुम्ही सुखी राहू शकतात. की मी मागच्या वर्षी कुठे होते आणि मी आत्ता कुठे, पुढे आहे का, ग्रोथ आहे का, हो आहे, डेव्हलपमेंट आहे, कुठली आहे, फायनान्शियल ग्रोथ, सगळ्या बाबतीत ग्रोथ आहे, यू आर सक्सेसफुल. तुम्ही कोणाशी कंपॅरिझन केले तर तुमची झोप उडणारच आहे, 100% उडणार आहे. बरोबर. आणि ती स्ट्रेस येण्याचे कारणच आहेत ते. तर मेघनाजी, खरंच थँक्यू सो मच की तुम्ही इतक्या लांबून आलात आणि आमच्यासाठी हा पॉडकास्ट केला. कारण कसं आहे ना की हा माझ्याच आवडीचा
एक टॉपिक आहे. आज बऱ्याच लोकांना असं वाटलं असेल की गेस्टपेक्षा हा पण जरा जास्तच बडबड करतोय, कारण नॉर्मली मी थोडंसं शांत असतो, पण मुद्दा कसा आहे ना की हा टॉपिक खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि माझ्या पण आवडतीचं आहे. त्याच्यामुळे मला किती जरी कंट्रोल झालं तरी मी मध्ये मध्ये बोललो. लोक मला क्रिटिसाइज करणार आहे मला माहिती आहे, पण ऑप्शन नाही आहे, कारण बोलावं लागेल. कारण माझे पण बरेच एक्सपिरियन्सेस आहेत, काही गोष्टी माझ्या लाईफमध्ये रिलेटेड आहेत ज्या मला तुमच्यासोबत शेअर कराव्याशा वाटल्या. आता इतका छान आपला पॉडकास्ट तर झालेला आहे ऑलरेडी, पण तरी पण एखादी जर छोटीशी ॲडवाईस तुम्हाला आमच्या ऑडियन्ससाठी जर द्यायची असेल, मेंटल हेल्थ असो, डिप्रेशन असो किंवा स्ट्रेस असो, ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याशी रिलेटेड एक ॲडवाईस, तर ती काय असेल? मी असं सांगेल की आपल्या लाईफमध्ये स्पिरिच्युअल अँगल जो आहे ना तो थोडा जर वाढवला तुम्ही, तर तुम्हाला मेंटल हेल्थ इश्यूज नाही येणार. तुम्हाला तुमच्या गोष्टी ॲनालाइज करता येतील की कुठल्या गोष्टींनी स्ट्रेस येतो आहे किंवा जे काही असेल तुमचे गोष्टी ॲनालाइज केल्या तर तुमचे प्रॉब्लेम्स जे आहेत ते आयुष्यातले सगळे सोपे, म्हणजे त्याला सोल्युशनकडे तुम्हाला जाता येईल. म्हणजे जो युस्ट्रेस आपण म्हणतो की प्रॉब्लेम आणि सोल्युशन, तर ते करता येईल जर स्पिरिच्युअल अँगल असेल. कारण सगळं टेम्पररी, परमनंट काहीच नाही आहे आयुष्यामध्ये. हा एक थॉट जरी तुम्ही ठेवला तरी तुम्हाला सगळ्या गोष्टी मॅनेज करता येऊ शकतात, 100% करता येऊ शकतात. ओके, थँक्यू सो मच की तुम्ही इथं आलात. आणि मला असं वाटतं की हा जो आजचा एपिसोड झाला आहे ना तो आपल्या ऑडियन्सला नक्कीच आवडेल आणि त्यांच्या डेली लाईफशी रिलेटेड. कारण मेंटल हेल्थ असा टॉपिक आहे की तो किती जरी आपण बोललो त्याच्यावर तो संपणार नाही. अजूनही बरेच याचे जे आस्पेक्ट आहेत ते कव्हर करायचे बाकी आहेत. तर जर या एपिसोडला जर लोकांचा खूप चांगला रिस्पॉन्स आला तर आपण नेक्स्ट एपिसोड नक्कीच करूया तुमच्यासोबत. शुअर, थँक्यू. येस, तुमचा एक्सपिरियन्स कसा होता आजच्या पॉडकास्टबद्दल? खूपच छान. म्हणजे असं प्लॅटफॉर्म मिळणं म्हणजे हे खूप गरजेचं होतं. मी मुलांसाठी लेक्चर्स घेतलेत या विषयावर, पण मग ते असा एक 100 ऑडियन्स वगैरे असं फिक्स ऑडियन्स होता. तर या निमित्ताने मला पण लोकांपर्यंत पोहोचता येईल. येस, आणि लोकांना काहीतरी मदत होईल अशी आशा आहे याच्यातून. येस, थँक्यू सो मच. थँक्यू.